आता वेळ आहे दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटची. त्यासाठी इकडची टोकन्स काढायची आहेत जी मला ईशान काढून देणार आहे. ईशान बाळा डोळे मिट आणि एक एक करून एक टोकन माझ्या हातात दे. हळू एक सरळ सरळ सरळ. व्हेरी गुड. अजून एक दे आणि अजून एक दे. थँक्यू. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार दुसरी फेरी सुपर मार्केट. पहिला क्रमांक आहे 10. दुसरा क्रमांक आहे 2. आणि तिसरा क्रमांक आहे 18. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया दुसरी फेरी सुपर मार्केट. खरेदी तर करायची आहे पण मारायच्या आहेत थोड्याशा गप्पा. नमस्कार. नमस्ते. तुमचं नाव सांगा. मृणाल योगेश प्रभुणे. तुम्ही काय करता? मी शिक्षिका आहे आनंदवन प्राथमिक विद्या मंदिर फलटण. अच्छा. अरे सगळे शिक्षक वगैरे आहे तिकडे. त्या म्हणाल्या होत्या तेव्हा खरंच आहे सगळ्या उच्च शिक्षित महिला आहे तिकडे. हो ना. काय शिकवता तुम्ही? मी आता पहिलीचा वर्ग आहे माझ्याकडे. हा. आणि कुठले विषय? सगळे विषय. सगळे विषय. कसं शिकवता त्या लहान मुलांना? मुलात मुलं होऊन शिकवावं लागतं. म्हणजे कसं? म्हणजे एखादं गाणं असेल हा तर ते आपण त्यांना ऍक्टिंग करून वगैरे करून दाखवावं लागतं. करून दाखवा बघू. तसं कृती नुसतं म्हणून दाखवा. तसंच नुसतं म्हणून दाखवा आणि चेहऱ्याने फक्त अभिनय करा. हा. लाईट कॅमेरा ऍक्शन स्टार्ट. कमळ फुले पाण्यावर डुले बदक पहा तुरतुर चाले पाण्यात मासा असतो जेथे टपून बसतो बगळा तेथे. अरे वा. मस्त शिकवतो तुम्ही. थँक्यू. आणि मग शाळा सुटली की काय करता? वाचनाचं वेड आहे. हा. शिवाय गाणी पण म्हणायला मला आवडतात. कुठलं गाणं म्हणून गाणं म्हणून दाखवा एक छानस असं. भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर जरा विसाऊया वळणावर या वळणावर. वा. मस्त म्हटलं तुम्ही. थँक्यू. हे काय कार्यक्रमासाठी विशेष म्हटलं? भले बुरे सगळं झालं आता. जरा साडेमाडी मध्ये विसाऊया. हा. व्हेरी गुड. आता शॉपिंग करायची तुम्हाला. हो. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. काय कसं काय चाललंय? काय बरं चाललंय कसंच काय. नाव सांगा तुमचं. मंदाकिनी हनुमंत सावंत. हा. तुम्ही काय करता? गृहिणी. गृहिणी आहात. हा. मग इतर वेळी घरातली कामं संपल्यावर कसं काय करता? काय नाही बघायचं शेतात जायचं. कुठल्या शेतात? संध्याकाळी फरतरवाडी. तुमचं स्वतःच शेत आहे? हा. काय पिकवतं त्याच्यात? ऊस ज्वारी बाजरी गहू काय पण. काय सांगताय? हा. सगळंच घरी आहे तुमच्या? हा. मग खरेदी करायला कोण जातच नसेल? कशाला जायचं घरचं आहे म्हणलं. हो ना. इथे शूटिंग वगैरे चालतं ना फलटण मध्ये? चालतं की. चालतंय ना. कसं काय चालतं? जायला वेळच नसतो. का? शेती केली तरच खायला मिळणार ना. हो हो. पण आता इकडे तुम्ही खरेदी करत नाही आहात असं ऐकलं मी. बाहेर कधीतरी, जाऊन थोडीफार. कधीतरी. हा. आता तुम्हाला मी जास्त चान्स देणार आहे खरेदी करायचा. हा. करायची की नाही खरेदी? करायची की. त्याच्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव संगीता बजरंग जाधव. तुम्ही काय करता? मी आता सध्या गृहिणी आहे आणि कपड्यांचं सेल करते. म्हणजे कपड्यांचं सेल म्हणजे लेडीजचा व्यवसाय आहे माझा. हा. साड्या ड्रेस मटेरियल माझ्याकडे सगळं मी सेल करते. तुम्ही स्वतः त्या कुठून बाहेरून जाऊन? नाही बाहेर गावी मी जाते स्वतः हा. आणि ते सगळे खरेदी करून मग मी घेऊन येते ते. म्हणजे सतत बिझी असणार तुम्ही? हो सतत बिझी असते. मध्ये आणायला जायचं तेव्हा बिझी. हो, हो. मग तेव्हा कोण बघतं बिझनेस कडे? नाही माझी बहीण आहे. हा. तिला मी बोलवून घेते इकडे. ती बघते ती व्यवस्थित? पाहते सगळं. व्यवस्थित बघते ना? हो हो व्यवस्थित पाहते. काही तक्रार असेल तर आत्ताच नाही नाही नाही, आवाहन नाही. करू शकता तुम्ही. काहीच नसते तिच्याबद्दल. तिला पण म्हणजे अनुभव आहे त्याचा. हा. त्यामुळे ती करू शकते. अच्छा. मग आता तुम्ही बाकी काय काय करता? आवडी निवडी तुमच्या? आवडीनिवडी मला पेपर वाचायला आवडतो. म्हणजे टीव्हीवरच्या न्यूज वगैरे पाहते मी. ते चालू असतं हा. सतत? आणि झी मराठीचे सगळे कार्यक्रम आपले पाहते. व्हेरी गुड. 6:30 पासून बघता? हो 6:30 पासून. 6:30 पासून. व्हेरी कुंकू गुड. वगैरे सगळे सिरियल पाहते मी. अच्छा. आणि मग तुम्ही गेला होता शूटिंग बघायला? शूटिंग पाहायला नाही गेले मी. हा. पण ऐकून होतो मी कारण इकडे वेळच होतं. नव्हता. वेळ नव्हता. हा. आज वेळ पण मिळाला. हो. हा. नंबर पण आला. हो. आता खरेदी पण करायची आहे. हो करायची. हो की नाही? ओके. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. गप्पा मारून झाल्या. आता वेळ आहे दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटची. राऊंड सोपी एकदम. समोर काही वस्तू असणार. मी तुम्हाला एक बजेट देणार. वेळ
1 मिनिटाची. 1 मिनिटाच्या आत वस्तूंची खरेदी करायची. ज्यांच्या खरेदीची किंमत दिलेल्या बजेटच्या एवढी अचूक किंवा जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. आजचं बजेट आहे 888 रुपये. वेळ आहे 1 मिनिटाची, जी 1 मिनिटाची वेळ सुरू होते आता. साडे माडे. चला एका वेळेला हळू हळू हळू, एका हातात एक, एका हातात एक. हा, साडे माडे. खरेदी करून झाली. करूया आता खरेदीची टोटल. तिघींच्याही खरेदीची टोटल माझ्या हातात. बघूया कोणी किती रुपयांची खरेदी केली ते. संगीताताईंनी खरेदी केली 412 रुपयांची. मंदाकिनीताईंनी खरेदी केली 458 रुपयांची. आणि मृणालताईंनी खरेदी केली 449 रुपयांची. त्यामुळे विजेत्या आहेत मंदाकिनीताई. काय कसं काय वाटतंय? खूप आनंद झाला. सुरुवातीला घाबरले होते, कसा नंबर नाही आला तरी चालेल म्हणलं होतं, पण आला नंबर, आनंद झाला. आता जिंकल्यावर तर जास्तच झाला. आता काय घराबाहेर पडायलाच नको. शेतात 5 वस्तू, इकडे 15 वस्तू. हा, वर्षभर आता घरीच. घरी कसं राहून चालेल. या काय सगळ्या वस्तू इकडे आहेत. हे वस्तू आहेत पण शेतातली काम शेतात काम असणार बरोबर. पण आता पुढची राऊंड खेळायची आहे. काम जरा लेट करा थोडं. हा, ऑल द बेस्ट त्या राऊंड साठी. थँक्यू. परत एकदा प्रश्न विचारतो मी. असा कोण आहे काळा कुळकुळीत जणू नर्मदेतला गोटा, माझ्यामुळे शिक्षणाला खूप जास्त मदत होते आणि माझ्या अंगावर रंग सुद्धा उमटतात? उत्तर एपिसोडच्या शेवटी विचारणार. अंदाजे कितीच्या विजेत्या ज्योतिताई आणि सुपर मार्केटच्या विजेत्या मंदाकिनीताई खेळणार आपल्याबरोबर तिसरी आणि अंतिम राऊंड जॅकपॉट. जॅकपॉट राऊंड खेळायची आहे. पहिल्यांदा चावी निवडायची आहे. दोघींपैकी पहिल्यांदा चावी कोण निवडणार ठरवणार हा खेळ. इथे एक दोरी आहे, त्याला 2 चाव्या बांधलेल्या आहेत. जी चावी आपल्याला हवी असेल त्यांनी ती दोरी आपल्याकडे खेचायची आणि चावी घ्यायची. ज्यांच्या हातात जी चावी त्यांना ती पेटी. वेळ आहे 1 मिनिटाची. साडे माडे. चला सुरू करा. खेचायची. मागे वा. खेळ संपला. निकाल आपल्या समोर आहे. मंदाकिनीताईंनी अक्षरशः लाल चावी खेचून घेतली, त्यामुळे ज्योतिताईंना मिळते हिरवी चावी. बघूया कुठल्या पेटीत खजिना आहे. चला. पेट्या उघडल्या गेल्या. निकाल आपल्या समोर आहे. मंदाकिनीताई ठरले उपविजेत्या. ज्यांना मिळालेला आहे वेफर्सचा पुडा. कसं वाटतंय? आनंद बी होतोय, थोडं वाईट पण वाटलंय. हो ना. हा, पण आता मैत्रीणच आहे ते पण, म्हणून आनंद बी वाटतो. आता काय गाणी ऐकायला जायचं यांच्या घरी? चालतंय की? हो. हा, व्हेरी गुड. पार्टिसिपेट केलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आणि विजेत्या ठरल्या ज्योतिताई, ज्यांना मिळालेली आहे होम थिएटर सिस्टीम. बोला कसं वाटतंय? खूप खूप आनंद झाला. छान वाटतंय. हा, तुम्ही म्हणाला होतात ना मीच जिंकणार. हो, प्रश्नच नाही. मी सांगितलंच होतं मीच जिंकणार. मला खात्री होती मीच जिंकणार. तुम्हाला बरोबर डिपार्टमेंटला ठेवलं. रिकव्हरी केली की नाही मी रिकव्हरी? सगळ्याची रिकव्हरी केली. पार्टिसिपेट केलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. चला वेळ झाली आता माझ्या प्रश्नाचं उत्तर विचारण्याची. मी प्रश्न असा विचारला होता, मी असा कोण आहे काळा कुळकुळीत नर्मदेतला गोटा, माझ्यामुळे शिक्षणास उपयोग होतो आणि माझ्यावर रंग सुद्धा उमटतात? सगळ्यांनाच उत्तर आहे. तुम्ही या इथे. तुमचं नाव सांगा. इरावती मुळे. आणि उत्तर फळा. तर फळाचे बरोबर आहे. हे घ्या. तुम्हाला सुद्धा अशीच मजा करायची असेल तर आमच्याशी संपर्क साधा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे 3.5 झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचं आहे 57575 वर. अशीच मजा आपण करत राहणार आहोत आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे साडे माडे.